खरंच खूप भारी वाटतंय. गेल्या काही वर्षात सातत्याने आपल्या देशामध्ये क्रिकेटच्या पलीकडे खेळांना सातत्याने प्रोत्साहन दिलं जातंय. हे प्रकर्षाने दिसतंय, पाहिलं जातंय, अनुभवलं जातंय आणि मला असं वाटतं की त्याचं हे जिवंत प्रतीक आज इकडे आपल्याला नागपूरमध्ये दिसतंय. आणि आत्ता आम्ही योगाची काही प्रात्यक्षिकं आणि काही सादरीकरणं पाहिली. इतकं भारी वाटतं. मी अत्यंत भाग्यवान समजतो स्वतःला की भारतामध्ये रामायण आणि उत्तर रामायण ह्या ज्या अत्यंत लोकप्रिय मालिका झाल्या, मी त्यांना खरं तर मालिका असं म्हणणार नाही, कारण मला असं वाटतं की रामायण आणि महाभारत हे आपल्यासाठी ग्रंथ नाहीत, हा आपला ब्लड ग्रुप आहे. भारतीय माणसाला विचारलं तुझा ब्लड ग्रुप काय, तर त्यांनी जय श्रीराम म्हटलं पाहिजे. आपल्या रक्तात राम आहे, आपल्या श्वासात राम आहे, आपल्या ध्यासात राम आहे, आपल्या कार्यात राम आहे. आणि राम कुठे आहे, तर मन से रावण जो निकाले राम उसके मन में है. त्यामुळे इतके वर्षांपूर्वी लव कुश यांच्या भूमिका करताना, त्यातली कुशाची भूमिका बजावताना जे जे संस्कार माझ्यावर झाले, मी अत्यंत भाग्यवान समजतो स्वतःला. मला फार भारी वाटतं सर की मी एकदा डॉक्टर रामानंद सागरांना विचारलं होतं की मी 9 वर्षाचा होतो सर, मला लोक विचारतात रामायणात काम केलं तुला कसं वाटलं. मी म्हटलो की मी नेहमी म्हणतो की आता प्रेस समोर किंवा मीडिया समोर मी अत्यंत काहीतरी अलंकारिक उत्तर देऊ शकतो, पण 9 वर्षाच्या मुलाला काय वाटणार की त्याला काय वाटतंय. तर 9 वर्षाच्या मुलाला इतकंच भारी वाटायचं की मी असं काहीतरी करतोय की आई वडील म्हणतात शाळा बुडली तरी चालेल जा. 9 वर्षाच्या मुलाला तेच कौतुक आहे ना. आता कळतं की मी काय केलं होतं, आता कळतं की ती काय जबाबदारी होती, आता कळतं मी काय बोललो होतो, माझ्या मुखातनं जे निघालं होतं. अर्थात ते माझं नाही, ते डॉक्टर रामानंद सागर लिखित होतं, मी निमित्त मात्र होतो. पण मी एकदा लोक माझ्या पाया पडायचे सर येऊन. मी 9 वर्षाचा होतो आणि मला खूप ऑकवर्ड वाटायचं, आजही ऑकवर्ड वाटतं. तर मी एकदा डॉक्टर रामानंद सागरांना म्हटलं की मी नाही पाया पडू देणार लोकांना, कारण असं म्हातारे कोतारी लोक येतात आणि माझ्या पाया पडतात, मला खूप विचित्र वाटतं. तर डॉक्टर रामानंद सागर साहेब मला आजोबांसारखे होते, म्हणजे वयानेही अनुभवानेही थोर माणूस होता. ते मला म्हणले की तुला कोणी सांगितलं की तुझ्या पाया पडतात, तुझ्या पाया पडतच नाहीस, तू निमित्त आहेस त्यांना त्यांचा देव अनुभवायला. ते पाया देवाच्याच पडतायत, तू फक्त निमित्त मात्र आहेस. तर तू ते स्वीकार आणि तू समोर देवाच्या चरणी अर्पण कर, म्हणजे तुझं काम संपलं, तू माध्यम आहेस. पण ते माझ्याकडनं परमेश्वरांनी करून घेतलं, आई वडिलांचा आशीर्वाद करून घेतला आणि तुमच्यासारख्या लाखो करोडो लोकांनी ते डोक्यावर घेतलं. मला फार भारी वाटतं की 30 वर्ष उलटून गेली या गोष्टीला. आजही असा एकही दिवस जात नाही जेव्हा रामायणामधला कुश आणि श्रीकृष्णामधला कृष्ण याची आठवण मायबाप रसिक प्रेक्षक काढत नाहीत. पण या निमित्ताने मला असं वाटतं की इथे सर्व उपस्थित जे बालगोपाळ आहेत त्यांना मी आवर्जून सांगेन, मी काही खूप मोठा नाही तुम्हाला काही सल्ले वगैरे द्यायला, पण मी आवर्जून तुम्हाला सांगेन की, आणि पालकांनाही सांगेन की आपल्या पाल्याला आवर्जून एक तरी मैदानी खेळ खेळायला लावा. मला माहिती आहे की हल्ली मोबाईल ही काळाची गरज आहे, मला माहिती आहे की हल्ली मोबाईल हे आपल्या आयुष्याचा एक भाग झाला आहे. पण मला असं वाटतं की आपल्याला जर उद्याची पिढी सक्षम करायची असेल, आपल्याला जर उद्याची पिढी घडवायची असेल, आपल्याला जर उद्याची पिढी ही भारताला पुढे नेणारी करायची असेल, तर आपल्या प्रत्येक पाल्यांनी, प्रत्येक मुलांनी, प्रत्येक घरातल्या प्रत्येक मुलांनी मुलींनी एक तरी मैदानी खेळ रोज खेळलाच पाहिजे. आणि त्या अनुषंगाने अशा स्पर्धा, असं आयोजन ही खूप मोलाची कामगिरी बजावतात. पुन्हा एकदा मी सर्व आयोजकांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो. आणि इतक्या सुंदर कार्यक्रमात आदरणीय मुख्यमंत्री साहेबांबरोबर मला स्टेज शेअर करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचं आयुष्यभर ऋणी असं इथे व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.